नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सध्या आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कशा प्रकारे आता अर्जुन व सायली एकमेकांच्या प्रेमात दंग झालेले आहेत आणि त्या दोघांचंही प्रेम आता कशा प्रकारे बहरतंय हे आपण बघतोच आहे। आणि आपण ह्या क्षणाची किती वर्ष वाट बघितली आहे। तर आता खऱ्या अर्थाने अर्जुन व सायलीच्या नात्याचं रूपांतर हे खरोखर एका नवरा बायको सारखं आपल्याला बघायला मिळत आहे। जरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरीही आता ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात मस्तपैकी डुबलेले आहेत आणि याची जाणीव आता त्या दोघांनाही होत चालली आहे। त्यामुळे आता सायली ही विचार करत असते की आता मी लवकरात लवकर स्पष्टपणे एकदम अर्जुन सरांना माझ्या मनातल्या भावना सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून मी कायमची ह्याच घरामध्ये राहील। तर दुसरीकडे अर्जुन सुद्धा सेम विचार करत असतो की मिसेस सायली मधुभाऊंना इथून घेऊन जाण्याच्या अगोदर मला माझं प्रेम त्यांना व्यक्त केलं पाहिजे आणि त्या कायमच्या ह्याच घरात राहिला पाहिजे। आणि आता दोघांनाही हे व्यक्त होण्यासाठी कॉन्फिडन्स यायला लागलेला असतो, कारण आता त्या दोघांनाही सिग्नल्स भेटलेले असतात की खरोखर आपल्या दोघांनाही तेच वाटतं, फक्त आपण ते व्यक्त होत नाही एवढंच। खरं तर अर्जुनने सायलीची खूपच परीक्षा घेतलेली असते। खूपदा त्याने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो की मिसेस सायलींचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही, परंतु हिरवा रंग यामध्ये तो पास झालेला असतो आणि आता त्याला हिरव्या रंगावरतूनच समजलेलं असतं की हा बाबा, सायलीचं पण माझ्यावरती प्रेम आहे। सायलीने त्याला हिरव्या रंगाचे मस्त थालीपीठ खाऊ घातलेले असतात, त्याने काही खाल्लेलं नसतं तर सायलीने पण काही खाल्लेलं नसतं। त्यामुळे आता अर्जुनने सायलीला एकदम प्रेमाने जवळ घेत तिला खाऊ घालत थालीपीठ एन्जॉय केलेले असतात। पहिल्यांदा दोघांनीही एकमेकांना एकदम प्रेमाने खाऊ घातलेलं असतं आणि तेही त्यांच्या स्वइच्छेने। बाकी इतर वेळेसही त्यांनी खाऊ घातलेलं असतं एकमेकांना, परंतु ते घरच्यांच्या प्रेशरमुळे, घरच्यांनी सांगितलं आणि मगच त्यांनी केलेलं असतं। परंतु आता ह्या वेळेस त्यांनी स्वतःहून स्वतःच्या इच्छेने एकमेकांना खाऊ घातलेलं असतं आणि आता खऱ्या अर्थाने अर्जुन व सायली एकत्र येऊ लागलेले असतात। त्यांची ही प्रेमाची गाडी एकदम रुळावर येत चाललेली असते, परंतु आता मित्रांनो, खूप मोठा धमाका होणार असतो आणि आता त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे सुभेदारांसमोर येणार असतं। आणि आता हा खुलासा सुद्धा प्रियाच घडवून आणणार असते, कारण आतापर्यंत प्रियाने खूप प्रयत्न केलेले असतात। प्रियाने व अस्मिताने मिळून याचा शोध घेतलेला असतो की आपण लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडले पाहिजेत, जेणेकरून ह्या दोघांचंही भांड फुटेल। परंतु आतापर्यंत प्रियाच्या हाताला यश आलेलं नसतं, परंतु आता ती एक असा डाव खेळणार असते जेणेकरून सगळ्या सुभेदारांसमोर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे उघड येणार असतं। तर आता अर्जुन व सायली या दोघांचाही वाढदिवस हा जवळ आलेला असतो। अर्जुनचा तर वाढदिवस असतो, परंतु त्याच दिवशी खऱ्या तन्वीचाही वाढदिवस असतो, म्हणजेच आपल्या सायलीचा, कारण त्याच दिवशी सायली ही मधुभाऊंना भेटलेली असते। त्यामुळे आता अर्जुन व सायलीचा दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी एकाच वेळेला सेलिब्रेट होणार असतो। तर आता अर्जुनचा बर्थडे आहे म्हटल्यावरती कल्पना येणारच, त्यामुळे आता अर्जुनच्या वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी कल्पना ही आपल्या घरी आलेली असते, कारण ती अर्जुन व सायलीचा बर्थडे मिस करेल असं तर कधी होणार नाही। परंतु कल्पना हे अर्जुन व सायलीला सरप्राईज देणार असते आणि ती अश्विन, प्रताप, पूर्णाई यांना सगळ्यांना सांगून येते की मी आज येणार आहे आणि उद्या आपल्या अर्जुनचा आणि सायलीचा वाढदिवस आहे, तर आपण मस्तपैकी त्यांना सरप्राईज देऊया आणि मी येतेय हे तुम्ही त्यांना अजिबातच सांगू नका। त्यामुळे आता अश्विन, प्रताप, पूर्णाजी, चैतन्य यांनी मस्तपैकी हॉलमध्येच आपल्या अर्जुन व सायलीच्या वाढदिवसाचं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं असतं आणि आता कल्पना ही घरी आलेली असते। तर इकडे अर्जुन व सायली हे दोघेही रूम मध्ये असतात, दोघेही झोपण्याची तयारी करत असतात, परंतु ते एकमेकांना मात्र इतके भरभरून बघत असतात, एकमेकांमध्ये इतकं एन्जॉय करत असतात आणि अर्जुनला तर हेही लक्षात नसतं की उद्या माझा बर्थडे, सायलीच्याही लक्षात नसतं। परंतु आता ते दोघं जेव्हा झोपायला जातात तेव्हाच चैतन्य हा त्यांना खाली घेऊन येतो। खाली हॉलमध्ये बर्थडेचं एकदम छान डेकोरेशन केलेलं
असतं. अर्जुन आणि सायलीला काहीच कळत नाही की आपल्याला खाली कशासाठी बोलवलेलं असेल, परंतु आता चैतन्याने बोलवलेलं असतं. त्यामुळे अर्जुन व सायली हे दोघेही खाली येतात आणि खाली येऊन बघतात तर काय, मस्तपैकी हॉलमध्ये हॅपी बर्थडेचं डेकोरेशन केलेलं असतं. आणि तेव्हा तेव्हा अर्जुन व सायलीच्या लक्षात येतं की अरे हा, उद्या तर आपला बर्थडे. आणि तेव्हा त्यांना कल्पनाही आलेली दिसते. सायलीने कल्पनाला बघितलेलं असतं. कल्पनाला बघून सायली व अर्जुनला दोघांनाही प्रचंड आनंद होतो. कितीतरी दिवसांनी कल्पना ही आलेली असते आणि खूप दिवसांनी आईला भेटण्याचा आनंद दोघांनाही खूप झालेला असतो. सायली पळत जाते आणि कल्पनाला मिठी मारते. कल्पनाला सुद्धा सायलीला भेटून खूप आनंद होतो आणि कल्पना सायली व अर्जुनला म्हणते की मी खास ह्याच दिवशी आले, नाहीतर मी तुमचा बर्थडे खूप मिस केला असता. सायलीलाही खूप आनंद होतो आणि आता सगळे जण अर्जुन व सायलीचा बर्थडे हा सेलिब्रेट करू लागतात. आणि खास म्हणजे सायलीच्या या बर्थडेला मधुभाऊ सुद्धा तिच्या सोबत असतात आणि मग मधुभाऊ सायलीच्या बर्थडेला कुसुमला सुद्धा बोलवून घेतात. खरं तर कुसुमनेच मधुभाऊंना विचारलेलं असतं की सायलीचा आपला बर्थडे आहे तर मीच तिकडे येते. आणि मग रात्री 12 वाजता सगळे जण अर्जुन व सायलीचा बर्थडे हा सेलिब्रेट करू लागतात. आता सगळे जण जमलेले असतात. अर्जुन व सायली केक कट करत असतात. बॅकग्राऊंडला बर्थडे म्युझिक चालू असतं. घरातले सगळे जण अर्जुन व सायलीला बर्थडे विशेस देत असतात. परंतु त्याच वेळेस सायली ही केक कट करत असते. परंतु त्याच वेळेस सायलीला काहीतरी भूतकाळात घडलेल्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे मी असंच लहानपणी कोणासोबत तरी केक कट केलेला आहे किंवा मी हे कधीतरी अनुभवलेलं आहे, याची जाणीव, याचा आठव हा सायलीला येत असतो. परंतु नक्की माझ्यासोबत होतं काय, मला असं का वाटतंय, याचं मात्र सायलीला काहीही कळत नाही. आणि सायली सतत त्याच गोष्टीचा विचार करत असते. अर्जुन हा सायली सोबत केक कट करत असतो आणि अर्जुनला खूप आनंद होत असतो. परंतु सायलीच्या चेहऱ्यावरती मात्र वेगळीच एक चिंता दिसत असते. ती खूप बेचैन झालेली असते आणि तिला डोक्यात काहीतरी व्हायला लागतं आणि तिला अचानक चक्कर येते आणि ती खाली पडते. आता अचानक केक कट करत असताना सायली खाली पडल्यामुळे घरातले सगळे जण खूप हादरतात आणि सायलीला नक्की झालं काय हेच कोणाला कळत नाही. आता तर सायली नॉर्मल होती, आता तर सायली केक कट करत होती, परंतु अचानक अशी खाली का पडली, तिला चक्कर का आली हेच कोणाला कळत नाही. अर्जुनही खूप घाबरलेला असतो. अर्जुन सतत सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायली ही चक्कर येऊन पडलेली असते. कुसुम लगेचच पाणी आणते आणि मग अर्जुन हा पाण्याचा शिपका सायलीच्या चेहऱ्यावरती मार आणि मग सायलीला जाग येते. परंतु सायली तेव्हा इतकी नॉर्मल असते की सायलीला कळतच नाही की मी खाली कशी काय पडले. सायलीला फक्त इतकं कळत असतं की मला काहीतरी आठवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि मला काहीच आठवत नव्हतं आणि मी डायरेक्ट खाली पडले. त्यावरती घरातले एकदम नॉर्मल रिॲक्ट करतात की असू देत, जाऊ देत, काही नाही इतकं. आणि मग पुन्हा सगळेजण अर्जुन व सायलीला बर्थडे विशेस देत असतात. छान प्रकारे आता रात्री 12 वाजता अर्जुन व सायलीचा बर्थडे सेलिब्रेट झालेला असतो आणि मग जे ते आपल्या आपल्या रूम मध्ये झोपायला जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी सायली ही विचार करत असते की मला माझ्या प्रेमाची कबुली स्पष्टपणे अर्जुन सरांना द्यायची आहे, मला माझं प्रेम व्यक्त करायचंय, परंतु ते घरामध्ये आपल्या रूम मध्ये होतच नाही. मला कुठेतरी बाहेर घेऊन जायला पाहिजे अर्जुन सरांना. तर अर्जुनच्याही मनात हेच प्लॅनिंग चालू असतात की घरात म्हटल्यावरती अजिबात मिसेस सायलींसोबत प्रेम व्यक्त करता येत नाही. भलेही आम्ही एकाच रूम मध्ये राहतो, परंतु मला अजिबात त्यांच्यासोबत अजिबात मला या टॉपिक वरती बोलण्यात कॉन्फिडन्सच येत नाही आणि त्यामुळे मी मिसेस सायलींना कुठेतरी बाहेर घेऊन गेलो पाहिजे. मस्तपैकी असा माहोल पाहिजे जेणेकरून मी एकदम कॉन्फिडन्स मध्ये मिसेस सायलींना प्रपोज करू शकेल. असा काहीतरी डेट प्लॅन मला करायला पाहिजे, असा अर्जुन सुद्धा विचार करत असतो. तर ह्या गोष्टीचा पुढाकार सुद्धा आपला अर्जुनच घेतो आणि आता अर्जुन मिसेस सायलींना सांगतो की मिसेस सायली, मला तुमच्यासोबत एकदम महत्वाच्या टॉपिक वरती तुमच्यासोबत डिस्कस करायचंय, परंतु घरात इतर लोकांमुळे मला अजिबात तुमच्यासोबत त्या गोष्टीवरती बोलताच येत नाही. त्यामुळे मी आपला बाहेर जायचा प्लॅन केलाय. मग अर्जुन सायलीला लोकेशन सांगतो आणि तो सायलीला सांगतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्या आधी तिथे पोहोचलात तरी पण चालेल, परंतु आता ही मीटिंग आपली स्पेशल असणार आहे. तर आता असं म्हटल्यावरती सायलीला लगेच भारी वाटतं आणि स्पेशल मीटिंग म्हटल्यावरती जरा आता सायलीला चाहूल लागलेली असते की आता नक्कीच अर्जुन सर मला त्यांच्या
मनातलं तर सांगणार नाही, नक्कीच त्यांना त्यांचं प्रेम व्यक्त करायचं असेल. आणि आता त्यांचं काही असो, परंतु आता या मीटिंग मध्ये, या स्पेशल डेट वरती तर मी माझ्या मनातलं त्यांना सांगितलंच पाहिजे, असं आता आपल्या सायलीने ठरवलेलं असतं. तर आता अर्जुन सायलीची नाईट डेट असते आणि सायली आता मस्तपैकी तयार होते. सायलीला एकदम छान वाटत असतं की आता फायनली मी माझ्या मनातल्या भावना ह्या व्यक्त कर आणि मग फटाफट सायली अशी सुंदर तयारी करून लोकेशनवर पोहोचते. थोड्या वेळातच अर्जुनही तिथे आलेला असतो. अर्जुन व सायली दोघेही एकमेकांना भेटतात. दोघेही एकमेकांना म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आणि मग कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता अर्जुन व सायली दोघही एकमेकांच्या भावना एकमेकांना शेअर करतात आणि दोघांनाही इतका आनंद होतो की चला फायनली आता हा दिवस आला की ज्या दिवशी आपण एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. आणि आता दोघांचंही ठरलेलं असतं की आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून फेकून देऊ आणि आता धूमधडाक्यात लग्न करू आणि आता धूमधडाक्यात गाजत वाजत लग्न करू. ह्या गोष्टीसाठी आता दोघही खूप एक्साइटेड असतात. परंतु आता इकडे घरी मात्र प्रियाने वेगळाच तमाशा मांडून ठेवलेला असतो. प्रियाने आता एकदम चालाकीने हुशारीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स हे मिळवलेले असतात आणि आता ती घरातल्यांना सगळ्यांना दाखवते की बघा कशा प्रकारे सायली आणि अर्जुन आपल्या सगळ्यांना फसवतायत. या दोघांचं 1.5 वर्षापूर्वीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ठरलेलं होतं आणि त्याच दिवशी त्यांचे डिवोर्स पेपरवर सुद्धा साईन झालेले आहेत. एक मजबुरी म्हणून अर्जुन व सायली एकमेकांसोबत राहत होते. बाकी त्यांचं एकमेकांवरती काहीही प्रेम नव्हतं आणि त्यांच्यामध्ये कधी नवरा बायकोचा संबंधही नव्हता. प्रियाने आता ह्या सगळ्या गोष्टींचा प्रूफ दिलेला असतो. त्यामुळे घरातल्यांचा सगळ्यांचा तिच्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास बसतो आणि ह्या गोष्टीचा त्रास मात्र सगळ्यांनाच होत असतो. कल्पना, पूर्णा आजी, प्रताप, मधुभाऊ या सगळ्यांना खूप हर्ट झालेलं असतं की आपली सायली, आपला अर्जुन आपल्यासोबत किती मोठं खोटं बोलले आणि आपल्याला त्यांनी कधी भासवूही दिलं नाही की ते दोघं खोटे नवरा बायको होते. ह्या गोष्टीचा घरातल्यांना खूप मनस्ताप झालेला असतो आणि तितक्यातच अर्जुन व सायली एकदम प्रेमात हसत खेळत घरामध्ये येत असतात. इतके आनंदी असतात परंतु घरातल्यांचे चेहरे मात्र खूप पडलेले असतात. अर्जुन व सायली हे दारातच असतात तर आता कल्पना जोराने बोलते की काय रे, तुमचं दोघांचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे ना? आता कल्पनाचा हा प्रश्न ऐकूनच अर्जुन व सायली एकमेकांकडे पाहू लागतात की आपण घरातच येतोय तर आपल्याला असा कसा काय प्रश्न विचारू शकता. तेव्हा अर्जुन हा सावरासावर करतो आणि म्हणत असतो की हो, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आता सगळ्यांसमोर एवढं कल्पनाने विचारलं तेव्हा सुद्धा अर्जुन खोटं बोलला. या गोष्टीचा मात्र कल्पनाला खूप राग येतो आणि कल्पना आता अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनच्या जोरात कानाखाली देते आणि म्हणते की अर्जुन तू खोटं बोलतोय, तुमच्या लग्नासारखंच खोटं. आणि आता हे ऐकल्यावरती अर्जुन व सायलीला खूप मोठा धक्का बसतो की लग्नाचं खोटं म्हणजे यांना सगळं सत्य समजलं की काय. सायली म्हणते की आई अहो असं काय बोलताय. तेव्हा मात्र कल्पना सायलीचा एकही शब्द ऐकून घेत नाही आणि ती सायलीला म्हणते तू शांत बस, बाहेरच्या लोकांनी आमच्या घरातल्यांच्या बोलण्यामध्ये पडायचंच नाही. कल्पनाने सायलीला बाहेरचं म्हटलेलं असतं. त्यामुळे अर्जुन व सायली दोघही खूप शॉक झालेले असतात. कल्पना म्हणते की अरे हिचं तर सोड, ही तर कधीच माझी नव्हती. अर्जुन म्हणत असतो की मम्मा अगं हे तू काय म्हणतीये. तेव्हा आता कल्पना त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर असे हवेत उधळते आणि म्हणत असते की हे घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य. बाजूला अस्मिता आणि प्रिया मात्र गालातल्या गालात हसत असतात कारण त्यांनीच एवढा मोठा धमाका केलेला असतो. परंतु आता कल्पना आणि घरातले इतर सगळेजण खूप चिडलेले असतात. आता ते नक्की काय करतील, अर्जुन व सायलीला आता कोणती शिक्षा देतील आणि आता अर्जुन व सायली त्यांना कशी त्यांची बाजू मांडून दाखवतील हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर असेच मालिकेंचे ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा. धन्यवाद.